मित्रांनो, संधिवाताच्या पेशंटमध्ये जवळपास 50% लोक तर गुडघ्याच्या त्रासानं त्रस्त असतात आणि ज्यावेळेला ते एक्सरे करतात, डॉक्टर त्यांना गुडघे झिजलेत असं सांगतात. त्यावेळेला ही गुडघ्याची झीज आता कधी भरेल ह्याची काळजी त्यांना सतावते. पण मी आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्याच्यातून गुडघ्याच्या झिजेमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद सनगर आणि तुम्ही बघताय श्रीकृष्ण आरोग्यवाणी. मित्रांनो, गुडघ्याची झीज जर कमी करायची असेल तर सगळ्यात पहिला उपाय आहे अभ्यंग, म्हणजे तिथं तेलाचं मालिश करण्याचा. कारण आपल्याला माहिती आहे की झीज होणे, दुखणं ह्या सगळ्या वातामुळे होणाऱ्या गोष्टी आहेत आणि वाताचा उपचार तेलाशिवाय होऊ शकत नाही. त्यासाठीच तुम्ही जर गुडघ्याला तेलाचं मालिश केलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. फक्त ते मालिश करत असताना तुम्ही थंड तेल वापरण्यापेक्षा कोमट तेल वापरा. गुडघ्याला गोलाकार फिरवून ते तेल गुडघ्यामध्ये बुरवा, म्हणजे जास्त चांगला फायदा तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही नित्य अभ्यंगासाठी तिळाचं तेल वापरू शकताय. जर तुम्हाला गुडघा दुखून गरम होत असेल तर तिथं तुम्ही महानारायण तेलाचा वापर करू शकताय. जर दुखणं जास्त असेल, कटकट आवाज जास्त येत असेल तर तिथं तुम्ही धन्वंतर तेल वापरा. आणि जर गुडघ्याला कधी मार लागला असेल आणि त्यानंतर गुडघा झिजायला लागला असेल तर तिथं तुम्ही लाक्षादी तेलाचा वापर करा. जर नियमित तुम्ही अशा पद्धतीने अभ्यंग केलं तर गुडघ्याची झीज पुन्हा जास्त होणं तुम्ही टाळू शकताय आणि तिथलं दुखणं, स्नायूंचा ताण सुद्धा कमी करू शकताय. बरेच लोक ज्यावेळेला गरम तेल वापरायला सांगितलं जातं त्यावेळेला ते तेल वाटीमध्ये काढतात आणि ती वाटी सरळ गॅसवरती त्या ज्योतीवरती ठेवतात आणि मग तेल गरम करतात. पण ह्याच्यामुळं तेलातले गुणधर्म कमी होऊ शकतात आणि त्यामुळं जर तुम्हाला फक्त गुडघ्यालाच नव्हे, कधीही गरम तेलानं अभ्यंग मालिश जर करायचा असेल तर ज्या तेलानं अभ्यंग करायचा आहे ते तेल तुम्ही वाटीमध्ये घ्या. ती वाटी गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवा. गरम पाण्याच्या उष्णतेमुळं ज्या वेळेला आतमधलं तेल गरम होईल त्यावेळेला ते तेल तुम्ही मसाजला वापरू शकताय. ह्याच्यामुळे तेलाचे गुणधर्मसुद्धा टिकून राहतील आणि गरम तेल लावल्याचा फायदासुद्धा तुम्हाला मिळेल. याच्यानंतर दुसरा उपाय आहे स्वेदनाचा, म्हणजेच गुडघ्याला शेक देण्याचा. ज्या वेळेला तुम्ही गुडघ्याला तेलानं मसाज करताय त्याच्यानंतर तुम्हाला तिथं शेक दिल्यानंतर त्याचा जास्त चांगला फायदा मिळतो. मग हा शेक तुम्ही कसा देऊ शकताय, तर तेल लावल्यानंतर अंघोळीच्या वेळेला गरम पाणी तुम्ही त्या गुडघ्यावरती सोडलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. ह्याच्यामध्ये जर तुम्ही मोठं मीठ टाकलं तर जास्त चांगला फायदा होतो. आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला तर तिथं वेदना जास्त असेल त्याही कमी करायच्या असतील तर एरंडाची किंवा निरगुडीची पानं तुम्ही एका पुरचुंडीमध्ये बांधा आणि त्या पुरचुंडीचा शेकसुद्धा गुडघ्याला देऊ शकता. ह्यामुळं गुडघ्याचं दुखणं तर कमी होईलच, आजूबाजूच्या स्नायूंच्यावरती जो ताण पडलेला असतो तोही कमी होईल. याच्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजेच पंचकर्माची उपकल्पना आहे, जानुबस्ती किंवा जानुधारा. खरं म्हणजे हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकत नाही. तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. ह्याचा गुडघ्याची झीज भरण्यामध्ये खूप चांगला फायदा होतो. यामध्ये जो जानुबस्तीचा प्रकार आहे त्याच्यात उडदाच्या पिठाचं पाळं केलं जातं गुडघ्याच्या भोवती आणि त्याच्यामध्ये गरम तेल सोडलं जातं. मग ह्यामुळं त्या तेलामुळं स्नेहन तर होतंच, त्याचबरोबर तेल गरम असल्यामुळे तिथं स्वेदनसुद्धा होतं. थोडक्यात स्नेहन आणि स्वेदनाचा एकत्र फायदा तुम्हाला जानू बस्तीच्या वेळेला मिळतो. जानुधारासुद्धा तुम्हाला करता येऊ शकते. जर झीज खूप असेल आणि जर गुडघा जड जाणवत असेल आणि त्यावेळेला तुम्ही जर गरम तेलानं तिथं धारा म्हणजेच तेलाची धार सोडली तर त्याचाही तुम्हाला चांगला फायदा होतो. वरच्या गोष्टींच्या बरोबरच तुम्ही जर काही आहारात बदल केले तरीसुद्धा गुडघ्याची झीज कमी व्हायला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि ह्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे डिंकाचा. जर तुम्ही डिंक तुपामध्ये परतून ते खाल्लं किंवा ते जर दुधाबरोबर घेतलं तर गुडघ्याची झीज ह्याच्यामुळे भरू शकते. जर तुम्हाला दूध पचत नसेल तर ही पावडर तुम्ही तुपातून डायरेक्ट चाटून सुद्धा खाऊ शकताय. तुम्ही ह्याच्यासाठी खारीक आणि बदामची पावडरसुद्धा दुधातून घ्यायला वापरू शकताय. जर गुडघ्याची झीज आहे त्याच्यामध्ये झिजल्यामुळे सूज किंवा वेदना असतील तर इथं तुम्ही हळद दुधातून घालून घ्यायला हरकत नाही. त्यासोबतच तुम्ही खोबऱ्याचा भरपूर वापर करा ज्याच्यामुळे गुडघ्याची झीज भरते. तीळ आणि गूळ एकत्र करून जर तुम्ही सकाळी खाल्लं आणि त्याच्यानंतर कोमट पाणी किंवा गरम दूध घेतलं तरीही तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो. आणि जे मांसाहार करणारे लोक आहेत ते चिकन किंवा मटनचं सूप किंवा अंड्याचा वापरसुद्धा करू शकतात. बऱ्याच वेळेला गुडघ्याची झीज झाल्यामुळं गुडघे आणि त्याच्या आजूबाजूचे स्नायू दुखत असतात. आपल्याला वाटतं की हे आमवाताचं वगैरे तर दुखणं नाही ना, पण
हे दुखणं ह्या गुडघ्याच्या झिजेमुळे झालेलं असतं आणि ह्याच्यामध्ये हे दुखणं जर तुम्हाला इन्स्टंट कमी करायचं असेल तर अग्निकर्म हा एक खूप चांगला पर्याय आहे. फक्त अग्निकर्म करत असताना तुम्ही ते आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडूनच करून घ्यायला पाहिजे. ह्याच्यामुळं तिथलं दुखणं तर लवकर कमी होतं, स्नायूंच्यावरचा ताणसुद्धा कमी होतो आणि गुडघ्याकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यासुद्धा रिकाम्या होतात आणि मग इतर वरच्या ज्या सगळ्या तुम्ही गोष्टी करताय त्याचा तुम्हाला लवकर फायदा बघायला मिळतो. वरती सांगितलेले सगळे उपाय तर तुम्ही कराच, पण त्याचबरोबर गुडघ्याची झीज कमी करण्यासाठी, तिथलं दुखणं कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक चांगली औषधं आलेली आहेत. ती तुम्ही तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्याकडून त्यांच्या सल्ल्याने घेऊ शकता. बऱ्याच वेळेला गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू असतात त्यांची ताकद कमी पडल्यामुळे सुद्धा गुडघ्याच्या सांध्यावरती ताण येतो आणि त्यामुळे सुद्धा गुडघा झिजायला लागतो. त्यामुळे त्या स्नायूंना बळकटी देण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुम्ही हलके व्यायामसुद्धा सुरू करू शकताय. आणि जर तुमचं वजन जास्त असेल त्यामुळे गुडघ्यावरती जास्त भार पडत असेल तर थोडं वजन कमी करण्याकडे सुद्धा लक्ष द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्याबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद.